हे शिक्षणाचं माहेरघर असतं. प्रत्येक विद्यार्थी शिक्षकाच्या हाताखालून शिक्षण घेत असतं आणि त्यामुळेच त्यांची बुद्धिमत्ता वाढते. असंच भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा येथे शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने बाल्यांकन कविता संग्रह लिहिला आहे. त्याची काय ख्याती आहे आपण आता पाहूयात. भिवंडीतील केंद्रशाळा चिंबीपाडा या शाळेतील 8वीच्या विद्यार्थ्यांनी वेगळी कल्पना रंगून एक वेगळा विषय हाती घेत बाल्यांकन कविता संग्रह लिहिला आणि त्यातून आपल्या शाळेचं, आपल्या शिक्षकांचं नाव उंचावलं आहे. नमस्कार. जय हिंद न्यूजमधून आज आपण अशा शाळेला भेट देणार आहेत की चिंबीपाडा ही शाळा एक नावाजलेली शाळा आहे, केंद्रशाळा आहे आणि या ठिकाणी विविध ॲक्टिव्हिटीज होतच असतात आणि मुलं त्यामध्ये नाविन्यपूर्ण अशी कौशल्य मिळवतच असतात. पण आज या शाळेनं असं एक कर्तृत्व गाजवून दाखवलेलं आहे की काही मुलांनी मिळून एक कविता संग्रह लिहिलेला आहे. त्यांना स्फूर्ती देण्यासाठी त्यांच्या अनेक शिक्षकांनीसुद्धा त्यांना मदत केलेली आहे आणि या शिक्षकांनीच त्यांना स्फूर्ती देऊन त्यांनी आज या ठिकाणी एक कविता संग्रह लिहिलेला आहे. कविता संग्रह लिहिणं हे खरं तर कोणत्याही एका साध्या व्यक्तीचं काम नाही आहे, तर त्यासाठी एक विचार करावा लागतो आणि त्या विचारातून एक आपली भावना निर्माण होते आणि या भावनेतूनच एक कविता संग्रह किंवा एखादा कथासंग्रह किंवा एखादी कादंबरी लिहू शकतात. आणि 8वीच्या मुलांनी ही जी कविता संग्रह लिहिलेला आहे ही काय छोटी बाब नाही आहे. ही एक नावाजलेली अशी गोष्ट आहे की त्यांच्यासाठी एक चांगली अशी त्यांना पुढे बळ देणारी अशी एक गोष्ट आहे की त्यांचं भविष्यात काहीतरी चांगलं घडू येऊ शकतं अशी एक गोष्ट आहे. ती म्हणजे कविता संग्रह त्यांनी लिहिलेला आहे. तर याच संदर्भात आपण या शाळेचे मुख्याध्यापक सुनील परदेशी सर, आपण त्यांना या संदर्भात विचारू. सर, मला सांगा की ही जी कविता संग्रह लिहिलेला आहे, बाल्यांकार कविता संग्रह, तर या सर्व कविता संग्रहामध्ये नक्की किती मुलांचा सहभाग आहे? ते बाल्यांकन कवितेमध्ये जवळजवळ 7-8 मुलांचा आहे सहभाग आहे. सरांनी त्यांची बौद्धिक मानसिकता आणि विषय असा सरांनी पहिले कविता त्यांना सहज बोलून दाखवली कुठली तरी. तर सरांना कल्पना सुचली की आपण जर मुलांना हे विषय दिले प्रत्येकाला वेगळे, किंवा सरांनी एकत्र विषय ठेवले होते आणि मुलांनी त्यांना चॉईस केले. असे आई, शाळा, परिसर, पक्षी असे काही विषय होते. ते विषय मुलांना जे विषय आवडले त्या वैयक्तिक त्यांनी त्या विषयावर कविता लिहून दाखवल्या सहज आणि सरांना ती कल्पना सुचत गेली आणि त्याच्यातून हे कविता बाल्यांकन तयार झालं. तर सर, तुमच्या पातळीने तुम्ही काय त्यांच्यासाठी प्रयत्न केले? मला कळालं, सरांनी सांगितलं की सर असं आहे, पोरांनी बघा ना किती छान कविता लिहिल्या. म्हटलं असं आहे का सर, अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून मुलांसाठी काय करू शकतो आपण? सर म्हणे आपण बुकलेट तयार करू किंवा त्याला काय म्हणतो आपण पुस्तिका तयार करू छोटीशी आणि त्या आपण प्रसारित करू आपल्या 16 शाळेत आपल्या केंद्रातल्या, त्यांना पण देण्याचा आपण प्रयत्न करू. म्हटलं चालेल सर, काय तुम्हाला सहकार्य लागेल मुलांसाठी आपण तयार आहोत आणि सांगा मुलांना काय पाहिजे ते. ज्याप्रमाणे सरांनी मला सांगितलं त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन केलं आणि साहित्य आम्ही पुरवलं त्यांना. अतिशय सुंदर अशी कल्पना त्यांनी डोक्यात घेऊन त्यांनी मुलांनासुद्धा प्रोत्साहन दिलेले आहे. त्याचप्रमाणे नंदकुमार गुरव सर यांनीसुद्धा मुलांसाठी भरपूर असे प्रयत्न केले आहेत. त्यांच्यानुसारच त्यांनी या ठिकाणी त्यांना त्यांच्या कौशल्याची जाण ठेवली आणि त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. सर, मला तुम्ही सांगा की नक्की विद्यार्थ्यांना तुम्ही प्रोत्साहन दिलं त्यावेळेस नक्की तुमच्या डोक्यात काय कल्पना होती? तुम्ही कोणत्या पद्धतीने अचानक कसं सांगितलं की तुम्ही हे कविता लिहा आणि कविता संग्रह तयार करा, असं कसं? अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे सर. गेली 3 वर्ष हा वर्ग माझ्याकडे आहे आणि आता ही मुलं हा वर्ग शाळा सोडून जाणार आहेत. त्यामुळे मनात मला एक कुठेतरी वाटत होतं की मुलं शाळा सोडून जाणार आहेतच, पण त्यांची काहीतरी आठवण एक माझ्याकडे, शाळेकडे असावी, अशी कल्पना प्रथम माझ्या डोक्यात आली. मग सहज गप्पा करता करता कवितांचा विषय निघाला. मुलांशी चर्चा केली की कवी खरंच कविता कशा तयार करत असतील ह्यावर आम्ही खूप गप्पा मारल्या. मग कविता तयार करण्यासाठी काय काय बाबी लागतात, काय काय गोष्टी लागतात या मुलांना समजावून दिल्या. मुलांना अतिशय त्या कल्पना आवडल्या आणि मग मी सांगितलं चला कविता आपण तयार करायच्या आहेत, तुम्ही सगळ्यांनी कविता तयार करायच्या आहेत. आणि मुलं लगेच तयार झाली. तुम्हाला सांगितल्यानंतर एक 8-10 दिवसांनी मुलांनी कविता तयार करायला सुरुवात केली
आणि मला त्या कविता आणून दाखवल्या. मी कविता वाचल्यानंतर मला अशी विश्वासच वाटत नाही की एवढे छान शब्द या मुलांच्या मनातून कसे काय उतरले. मला खूप आनंद झाला आणि म्हणून मी ही गोष्ट सहज मनावर घेतली. अतिशय सुंदर असं सरांनी सुद्धा सांगितलं की अंगावर काटा यावा या पद्धतीने त्यांनी सांगितलं, मुलांबद्दल कौतुक केलं. मॅडम तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या ज्यावेळेस त्यांनी कविता संग्रह लिहिला किंवा कविता लिहिल्या. तर नक्की तुम्हाला कविता संग्रह जेव्हा पूर्ण झाला, जेव्हा सफल झाला ज्यावेळेस, त्यावेळेस तुमच्या भावना कशा होत्या? आमच्या शाळेतील गुरव सर अतिशय कृतिशील शिक्षक आहेत. त्यांनी आम्हाला असंच आम्ही मधल्या सुट्टीमध्ये बसल्यानंतर आम्हाला सांगितलं का माझ्या वर्गातील विद्यार्थी कविता लिहिणार आहेत, तुम्ही पण प्रत्येकाने आपापले अनुभव काही आम्हाला सांगा म्हणून. आम्ही त्यांना दिले, आमचे अनुभव व्यक्त केले. आणि आम्ही काय अगोदर त्यांच्या कविता वगैरे वाचलेल्या नव्हत्या, आम्हाला काही सांगितलेलं नव्हतं सरांनी. फक्त आम्हाला आमचे अनुभव सांगायला सांगितले होते. आमची मुलं लिहिणार आहेत, तुमचे काय अनुभव असतील ते सांगा. मग नंतर आम्हाला एकंदरीत म्हणजे मुलांचा 8वीच्या मुलांचा निरोप समारंभ होता. त्या दिवशी आम्हाला ते कविता संग्रह त्यांचा वाचायला मिळाला. वाचून खूप आनंद झाला. सगळ्यात प्रथम ज्यावेळेला गुरु सरांनी ही कल्पना आमच्यासमोर मांडली की माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी कविता केलेल्या आहेत आणि त्या आम्हाला वाचायला दिल्यानंतर त्या आम्हालाही खूप आवडल्यानंतर मग मुख्याध्यापकांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिलं. त्यानंतर त्याचं प्रकाशनचं पण सुद्धा आम्ही त्यांच्या निरोप समारंभाच्या दिवशी केलं. पण त्या दिवशी माझ्या मनात एक कल्पना पटकन येऊन गेली की याला जर आपण लेखी स्वरूप दिलं तर हे खूप प्रसिद्ध होऊ शकतं. मग मला त्यातलं जमतं म्हणून मी त्याची एक PDF फाईल तयार केली आणि त्या PDF फाईलच्या स्वरूपात ती आमची प्रसिद्धी सगळीकडे झाली. आणि या पद्धतीने मी त्या मुलांना सहकार्य केलेलं आहे. जे मला जमतं त्या पद्धतीने मी सहकार्य केलं आणि आमच्या शुभेच्छा तर त्यांच्या भावी आयुष्यासाठी आहेतच. त्यावेळेला मला गुरव सरांनी सांगितलं की माझ्या वर्गातले काही मुलं यांनी चांगल्या प्रकारे कविता तयार केलेल्या आहेत. त्या ऐकून मला खूप आनंद झाला. त्या मुलांच्या कविता वाचण्यासाठी मी मागवून घेतल्या. वाचल्यानंतर त्याच्यातून त्यांची कवी असल्याची प्रतिभा मला दिसून आली. मुलांच्या पाठीवर मी शाबासकीची थाप दिली, त्यांचं कौतुक केलं आणि त्याचबरोबर मी त्यांचे वर्गशिक्षक गुरव सर यांचं देखील अभिनंदन केलं. कारण कविता म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्याचं हे एक साधन आहे. कारण शिक्षणाचं जे महत्त्वाचे अंग आहेत की जसं बौद्धिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास आणि भावनिक विकास, तर कवितेतून निश्चित प्रकारे मुलांचा भावनिक विकास होत असतो आणि त्याची प्रचिती ह्या त्यांच्या कवितेतून त्यांनी दाखवून दिलेली आहे. आणि हा जो कविता संग्रह त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे गुरव सरांनी आणि त्याच्यात त्यांच्या वर्गातले जे विद्यार्थी आहेत, ही खरोखर एक स्तुत्य बाब आहे. आणि माझी तर त्यामुळं अशी या विद्यार्थ्यांकडनं अपेक्षा आहे की तुम्ही यापुढे देखील अशाच प्रकारे कविता करत चला आणि भविष्यामध्ये एक नावाजलेले श्रेष्ठ कवी व्हा, अशा प्रकारची देखील मी त्यांना सर्व मुलांना प्रतिक्रिया दिलेली आहे. धन्यवाद. माझं नाव आहे विजया भोईर. मी इयत्ता 8वी अला शिकवते आहे. परंतु माझ्या वर्गाने जे केलेलं कार्य आहे खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे की आमची मुलं कुठेही कमी नाही. आणि असंच जर त्यांना आम्ही प्रोत्साहन देत गेलो, आमच्या सरांनी दिलेलं हे प्रोत्साहन आहे आणि सगळ्यांना एक आनंदाची बाब आहे. संपूर्ण आमच्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये सुद्धा आमच्या मुलांची जी नावं गेलेली आहेत की आम्ही कुठे मागे नाही आहोत आणि आमचे शिक्षकसुद्धा कुठे कमी नाही आहेत. आम्ही त्यांना जे प्रोत्साहन दिलेलं आहे असंच प्रोत्साहन आम्ही देत राहणार आहोत आणि आमची मुलं अशीच घडत जाणार आहेत. एवढेच माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या शाळेला, माझ्या तालुक्याला शुभेच्छा आहेत. मॅडम मला तुम्ही सांगा की नक्की तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली कविता कोणती आहे? मला सर्वात जास्त आवडलेली कविता मिस म्हटलेली कविता आहे. माझी आई ही कविता म्हणतानाच
आणि वाचतानासुद्धा फारच म्हणजे आनंद पण झाला आणि त्याच्यातून जी आईची जी भावना आहे, आईने जो केलेले आपल्यावर जे प्रेम आहे आणि कशाप्रकारे आई असावी ही कविता वाचताना, माझी आई म्हणून कविता वाचताना मला फारच म्हणजे माझं कंठच दाटून आलेला होता आणि मुलांनी हे लिहिलं ते मला त्याच्यातच जास्त आनंद झालेला आहे. तर ही चिंबीपाडा केंद्रशाळा चिंबीपाडा ही एक संस्था आहे. ही एका दुर्गम भागात तसेच आदिवासी भागात जास्त असली तरीसुद्धा या ठिकाणी असे उपक्रम राबवतात. असे चांगले चांगले कौशल्य या ठिकाणी मुलांमध्ये दिसून येतात आपल्याला. तर असे ज्या कविता लिहिलेल्या आहेत, कविता संग्रह लिहिलेला आहे, अशा मुलांपैकी 8 मुलांनी जवळजवळ या कविता लिहिलेल्या आहेत या कविता संग्रहामध्ये. तर यापैकी एक मुलगी आपल्या समोर आहे. मला सांग की तुम्ही जेव्हा ही कविता लिहिली त्यावेळेस तुम्हाला नक्की कसं वाटत होतं? आम्हाला खूप चांगलं वाटलं. आमच्या सरांनी, आमच्या शिक्षकांनी, सर्व शिक्षकांनी आम्हाला सहभाग केलं. त्याच्यामुळेच आम्ही एक कविता लिहिली आणि कविता लिहिली ते सर्व श्रेय आम्ही आमच्या शिक्षकांना देऊ. मी कविता लिहिली तेव्हा मला काय सुचत नव्हतं. म्हणजे सरांनी सांगितलं, विषय सांगितला सरांनी, मग काय लिहू त्याच्यावर. त्याच्यानंतर मला काही समजलंच नव्हतं. आम्ही खूप कविता वाचल्या, समजून घेतल्या, कशा कवींनी लिहिल्यात ते सुद्धा समजून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केली लिहायला. माझ्या मित्रमैत्रिणींनी त्यांनीसुद्धा मला मदत केली, मी पण त्यांना मदत केली. सरांना माझं थँक्यू आहे. म्हणून आज आमचं नाव येतं, सरांमुळे आमचं नाव येतं. थँक्यू. तू नक्की कविता कोणती लिहिली आहे, त्याचं नाव काय, आणि तू 2-3 ओळी त्याच्याबद्दल बोलू शकते? मी कविता लिहिली माझी पक्षी. म्हणजे आता गावाकडची मुले पक्षी मारतात ना, मला आवडत नाही पक्षी मारलेलं, त्याच्यामुळे मी पक्षावरूनच कविता लिहिली. मला सांग, तू जेव्हा ही कविता लिहायला सुरुवात केली त्यावेळेस नक्की तुला गुरव सरांनी तसेच आपले परदेशी सरांनी, या सरांनी तर मदत केलीच, पण यावेळेस तुला कोणी मदत केली आणि तुला ज्यावेळेस तुझ्या डोक्यात कोणते विचार येत होते? ते माझे भाऊ होते ना, त्यांनी मदत केली आणि त्यांनीच सांगितले की भाऊ कविता तू लिह. आणि ती मला भाऊंनीच ही केली, मदत केली ही बनवायला. पण तू कविता कोणती लिहिलेली आहे? भाऊ कविता ही लिहिलेली आहे. मग या भाऊ कवितेतल्या काही ओळी तू आम्हाला बोलून दाखवशील? हो. आम्ही तिघे भाऊ एका घरात राहू. मी बघतो, सगळीकडे बघतो, एका घरात भाऊ असतात, ते भांडून वेगवेगळे राहतात, म्हणून मी ही कविता बनवली. परंतु त्यातल्या काही ओळी, 4 ओळी बोलून दाखवशील मला? हो. आम्ही तिघे भाऊ एका घरात राहू. माझा थोरला भाऊ धाकट्याला आणतो खाऊ. माझा मधला भाऊ भाऊच्या जोडीला शाळेत जाऊ. माझा मधला भाऊ भाऊच्या जोडीला शाळेत जाऊ. आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांनी या कविता संग्रहाचं श्रेय गुरव सर मला एकट्यालाच दिलेलं आहे, पण असं काही नाही आहे. या कविता संग्रहाचं सगळ्यात जास्त श्रेय मी माझ्या वर्गातील मुलांना देणार आहे, कारण त्यांनी जर कविता लिहिल्याच नसत्या तर हा कविता संग्रह निर्माण झाला नसता. त्यानंतर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, त्यांनी प्रोत्साहन दिलं, त्यांनी पहिली थाप दिली पाठीवर आणि म्हणून मला जास्त प्रोत्साहन मिळालं आणि म्हणून मी हे करू शकलो. त्यानंतर आपले महाजन सर आहेत, त्यांनी PDF फाईल बनवली, त्यामुळे हा कविता संग्रह सर्व लोकांपर्यंत जाऊन पोचला अगदी थोड्या कालावधीत आणि त्यामुळे त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली. तसेच माझे सर्व सहकारी यांनी वेळोवेळी त्या मुलांना भेट देऊन त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. या सर्वांना मी श्रेय देईन. मी फक्त एक कोऑर्डिनेटर, फक्त समन्वयकाची भूमिका पार पाडलेली आहे. बस एवढं मी सांगू इच्छितो. धन्यवाद.